भारावरतीच प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे आहेत। रोहिणीताई, तुम्ही सातत्याने महिला आयोगाच्या संदर्भात काही गंभीर आरोप तुम्ही लावताना पाहायला मिळतात। राजीनाम्याची मागणी तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षांची करता आहात, आज राज्यपालांची भेट घेतात, काय नक्की नेमकं कारण आहे आणि काय मागणी करणार आहे राज्यपालांकडे? एकतर मी आरोप नाही करत, तर आम्ही पुराव्यांसह इथे दाखवून दिलेलं आहे की अनेक केसेसमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांनी काही आरोपींना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे। वैष्णवी हगवणेंच्या केसमध्ये देखील आरोपींना पाठीशी घालण्याचं काम केलं आहे, कारण त्यांच्याकडे तक्रारी झाल्यानंतर देखील जर त्यांनी तक्रार आणि कंप्लेंट का दाखल करून घेतली नाही आरोपींवरती, जर वेळीच आरोपींवरती तक्रार दाखल करून घेतली असती ना, तर त्यांची एवढी हिंमत झाली नसती आणि आज वैष्णवी जिवंत असती। तुम्ही बघितलं असेल प्रिया फुकेंच्या केसमध्ये देखील 1 वर्ष आधी त्यांनी 7 पानांची तक्रार महिला आयोगाला केलेली आहे, पण त्याही संदर्भामध्ये महिला आयोगाने काहीच केलं नाही। म्हणजे कुठेतरी सत्ताधारी पक्षाच्या लोकांना, जे महिलांवरती अत्याचार करतात अशा लोकांना पाठीशी घालण्याचं काम महिला आयोग करतोय आणि हे अतिशय दुर्दैव। आणि त्यांचं जर कामकाज जरी बघितलं असेल तर त्या स्वयंकेंद्रित आहे। आता त्यांच्या व्यतिरिक्त महिला आयोगामध्ये कुठली नेमणूक झालेली नाही, फक्त स्वतःपुरतं, स्वतःच्या हातामध्ये सत्ता आणि स्वतःच्या हातामध्ये सगळा कारभार कसा राहील ह्यासाठी त्यांनी खालच्या नेमणुका पण होऊ दिलेल्या नाहीयेत। खालच्या 6 सदस्यांच्या नेमणुका गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत। त्या रिक्त असल्यामुळे तुमचं जे विभागीय कामकाज असतं ते कामकाज आज होऊ शकतच नाहीयेत। तुमचं जे तालुक्या लेवलपर्यंत ज्या अशासकीय आहेत किंवा स्वयं अर्थसहाय्य मिळणाऱ्या ज्या संस्था आहेत, ह्या संस्थांना तुम्ही त्यांच्या बैठका घेणं अपेक्षित आहे। त्या माध्यमातून तुम्ही तळागाळापर्यंत, वाड्या वस्त्यांपर्यंत ह्या संस्थांच्या माध्यमातून महिला आयोगाने काम करून घेणं अपेक्षित असतं। मला सांगा, यांच्या स्वतःच्या महिला आयोगाच्या बैठका देखील झालेल्या नाहीयेत। 3-3 महिने या महिला आयोगाच्या कार्यालयात देखील जात नाहीत। मग अशा महिलेला अध्यक्षपदी बसवून तुम्ही महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना, जिथे न्याय मिळायचं हक्काचं व्यासपीठ आहे, त्या सगळ्या महिलांना तुम्ही वाऱ्यावर सोडतायत ना। म्हणजे सरकारने या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई करणं अपेक्षित आहे, कारण आज दुर्दैव म्हणावं लागेल की महाराष्ट्र हा भारतातला सगळ्यात जास्त महिला अत्याचाराच्या घटना असलेला आज राज्य आहे। आणि अशा वेळेस महिला आयोग जर अकार्यक्षम असेल, तिथे अध्यक्ष अकार्यक्षमपणे काम करत असतील, तर आम्ही महिलांनी जाब विचारायचा कोणाला? परंतु आज तुम्ही राज्यपालांना भेटायला जातात, पण दुसरीकडे विधान भवनात विधान परिषदेच्या उपसभापती ज्या आहेत नीलम गोरे, त्यांनी देखील एक महत्त्वाची अत्यंत बैठक बोलावलेली आहे। त्यांनी देखील महिला आयोगाची जी पदं रिक्त आहेत त्या सगळ्या संदर्भात आक्षेप नोंदवलेला होता आणि तिथे कोणाच्याही नियुक्त्या झालेल्या नाहीत, त्यामुळे त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली। आता या सगळ्या संदर्भात विधान भवनात सुद्धा आता 11 वाजता एक बैठक जी आहे ती नीलम गोरे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। तिथे स्वतः महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ह्या देखील पोहोचलेल्या आहेत। हे मी म्हणेल, बैल गेला आणि झोपा केला असा हा प्रकार आहे। म्हणजे सगळं झालं, अनेकांचे बळी गेले आणि मग यांना शहाणपण सुचलं।